माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संदाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. या काव्य पंक्तींमधून आपल्या माय मराठीचे संस्कार रुजवणारे प्रतिभावंत साहित्यिक कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आज आपली मराठी भाषा ऐतिहासिक दगडधोंड्यांवर कोरलेली दिसते. संतांच्या ग्रंथांमध्ये, अभंग ओव्यांमध्ये जपलेली दिसते. राजे महाराजांच्या पत्रांमधून इतिहास सांगताना दिसते. तसेच प्रतिभावंत साहित्यिकांच्या कथा, कविता, कादंबऱ्या आणि नाटकांमधून समृद्ध झालेली दिसते. आणि अशा या आपल्या माय मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात भाषा म्हणून राजमान्यता देऊन मराठी भाषेचा सर्वात मोठा सन्मान केला आहे. तर आपल्या महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करून मराठी भाषेच्या संवर्धनाकडे एक भक्कम पाऊल टाकलं आहे. चला आपणही मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपल्या माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संकल्पबद्ध होऊया. मराठी बोली भाषांचा गोडवा वाढवूया आणि मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपूया. कारण आपली मराठी भाषा ही केवळ एक संवादाचं माध्यम नसून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि अस्मितेची खरी ओळख आहे. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.